आरक्षणाचा वाद आता पेटला आहे. आता कुणबी समाजाकडून आझाद मैदानावर आंदोलनाची हाक. नेमक्या काय मागण्या आहे आपण पाहूया. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईतील आझाद मैदानात बेमुदत उपोषण सुरू केलं होतं. यानंतर मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भातील 8 मागण्यांपैकी 6 मागण्या राज्य सरकारने मान्य करत त्या संदर्भात शासन निर्णय जारी केला आहे. यानंतर ओबीसीकडून मराठा आरक्षणाच्या जी.आरला कडाडून विरोध करण्यात येत आहे. आता ओबीसी आरक्षण आणि कुणबी दाखला अबाधित ठेवण्यासाठी आज कुणबी समाजाने आझाद मैदानात आंदोलनाची हाक दिली आहे. मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या 7 जिल्ह्यातील कुणबी समाजाचे हजारो बांधव या आंदोलनात सहभागी झाले आहेत. कुणबी समाज जोन्नती संघाचे अध्यक्ष अनिल नवगणे व उपाध्यक्ष शंकरराव मस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन सुरू आहे. सरकारने मराठा समाजाला ओबीसीमध्ये समाविष्ट करताच कुणबी समाजाने हैदराबाद गॅझेटियरच्या आधारावर दिलेल्या निर्णयाचा विरोध करत सरसकट जी.आर रद्द करण्याची मागणी केली आहे. काय आहे कुणबी समाजाच्या मागण्या ते आपण पाहूया. तत्पूर्वी तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर पाहूया कुणबी समाजाच्या मागण्या काय आहे. तर मराठा समाजाला शासनाने दिलेले ओबीसी आरक्षण रद्द करावे. घटनाबाह्य न्यायमूर्ती शिंदे समिती बरखास्त करावी. ओबीसी विद्यार्थ्यांना 100% शिष्यवृत्ती मिळावी. जातीनिहाय जनगणना करावी. शामराज पेजे आर्थिक विकास मंडळासह स्वतंत्र दर्जा व 150 कोटी रुपये आर्थिक तरतूद. लोकनेते शामराज पेंजे न्यायासाठी 50 कोटी निधी देणे. पेंजे व मस्कर समितीचे प्रलंबित मागण्या त्वरित पूर्ण कराव्यात. कोकणातील कुणबीच्या खोत जमिनीवरील नोंद करावीत. जन्माने व कर्माने कुणबी असूनही आर्थिक मागास स्थितीस असलेल्या समाजाला जात दाखल मिळून शिक्षणातील नुकसान टाळावे. दरम्यान हैदराबाद गॅझेटियरच्या अंमलबजावणीला मान्यता दिलेल्या शासन निर्णयाविरोधात मुंबई उच्च न्यायालयास याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. मात्र हायकोर्टाने या याचिकेवर सुनावणी करताना सरकारला दिलासा दिला आहे. राज्यातील कुणबी सेना, महाराष्ट्र माळी समाज महासंघ, अहिर सुवर्णकार समाज संस्था, महाराष्ट्र नाभिक महामंडळ आणि सदानंद मंडलिक यांच्याकडून हैदराबाद गॅझेटियर विरुद्ध रिट याचिकांच्या माध्यमातून शासनाला निर्णयाचे आव्हान देण्यात येत आहे. मात्र 2 सप्टेंबर शासन निर्णयाला अंतरिम स्थगिती देण्यास मुंबई उच्च न्यायालयाने नकार दिल्याने मराठा समाजाला मोठा दिलासा मिळाला आहे.